हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही रेडी झालेलो आहे. इथे तुम्ही आईला बघू शकता की हे सगळं सामान खाली न्यायची तयारी सुरू आहे. सगळं सामान आम्हाला हॉलवरती पोचवायचं आहे. सो सूरज आता फटाफट जातोय आणि सगळं सामान पोचवतोय, कारण काय मेकअप आर्टिस्ट येणार आहेत. सो दीदीच्या पण माझ्या पण त्या सगळ्या हॉलवरतीच येणार आहे आणि आम्ही तिथे जाऊन भेटणार आहे. सो मी अजूनपर्यंत काही मेकअप केलेला नाही आहे. तुम्हाला समजेल की मी कशी दिसणार आहे, सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत, काय काय करणार आहोत. दीदीची एंट्री जी असणार आहे ती ॲक्च्युअलमध्ये खूप ग्रँड असणार आहे. सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील. सो स्टे ट्यून, ब्लॉग एंडपर्यंत बघा काय काय होतंय, कोण कोण येणार आहे आपल्या डोहाळे जेवणाच्या फंक्शनला. आणि आज मेन जो आहे तो डोहाळे जेवणाचा फंक्शन आहे, ज्याची तयारी आम्ही एवढ्या दिवसापासून करत होतो आणि फायनली तो आज दिवस आहे आणि आम्ही एवढे एक्सायटेड आहोत. सकाळी मी लिटरली तुम्हाला सांगेल, आम्ही जेव्हापासून उठलोय, म्हणजे रात्री तर झोपलोच नाहीये, आई आणि मी तर बिलकुलच झोपलेलो नाहीये. आणि जेव्हापासून उठलोय तेव्हापासून आवराआवरी सुरू आहे, काय करायचंय, कसं करायचंय. आणि त्याच्यानंतर अजून सॉंग्सची प्रिपरेशन आहे, मला अँकरिंग सुद्धा करायची आहे. सो त्याची प्रिपरेशन चालू आहे. त्याच्यानंतर डान्सची प्रिपरेशन चालू आहे. डान्सची स्टेप्स लक्षात नाही आहेत कोणाला, सो त्याची पण प्रॅक्टिस सुरू आहे. सो खूप गोंधळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बट स्टील फंक्शन खूप छान होणार आहे, आय नो. आणि तुम्ही पूर्ण फंक्शन बघा, तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर आम्ही एवढं सगळं सामान घेऊन निघालेलो आहे. सो सूरज एक्साइटेड झाली सगळी तयारी? सर्व तयारी चालू आहे. खूप लवकर उठलोय, पण चालू आहे गोष्टी सर्व व्यवस्थित. आता पार पडलं की मग टेन्शन खतम. येस, अजून रेडी व्हायचंय जाऊन. मला तर सर्व अरेंज करायचं. सो दीदीचा मेकअप ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. कसं वाटतं दीदी? मस्त. आता तर इतकं थंड थंड वाटतंय. आता गेलं तर झोपून काय काम नाही, एन्जॉय करायचं. ते फ्लेक्स बघितलं माझी? हां, छान केलंय. माझा मेकअप स्टार्ट करणार आहे आज ओवी. सो जो पण माझा मेकओव्हर तुम्हाला दिसणार आहे आज, सो ओवी करून देणार आहे. सो ओवी कसा लुक आपण जसं इमॅजिन केलाय तसाच करूया, बरोबर? तर ओवीने माझा मागच्या वेळेला जेव्हा दिवाळीचं शूट होतं तेव्हा सुद्धा मेकअप केलेला होता आणि तो खूप सुंदर केलेला होता. सो यावेळेला सुद्धा मी तिला बोलते की तूच माझा मेकअप कर आणि आय नो की तो खूप छान टर्नआउट होणार आहे. पण आपल्याला फटाफट रेडी व्हायचं, तो आपण फटाफट स्टार्ट करूया अँड फायनल लुक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं दिसतं. प्राचीचा मेकअप ऑलमोस्ट रेडी झालेला आहे अँड प्राचीचा आता फक्त साडी घालणं बाकी आहे अँड देन गुड टू गो. येस, हेअर पण ऑलमोस्ट झालेत, मेकअप पण झाला आणि खूप छान दिसतोय. बघू शकता की खूप सुंदर असा माझा मेकअप लुक केलेला आहे आणि जसा मला पाहिजे होता एक्झॅक्ट तसाच. कारण काय मला सटल लुक आवडतात आणि सटल लुक सोबतच मला एकदम न्यूड मेकअप पाहिजे होता आणि मी तशी तिला रिक्वायरमेंट सांगितली होती आणि सेम एक्झॅक्ट तसाच्या तसा मेकअप तिने मला करून दिलेला आहे. जे हँडल आहे ते आहे ओवी मेकअप आणि जर तुम्हाला तुमच्या पण इव्हेंटसाठी तिला हायर करायची असेल, तिला बोलवायचं असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा. तिच्याकडे खूप छान छान तिने मेकअप केलेली आहे. तिचं सलॉन सुद्धा आहे, सो त्याच्यामध्ये पण ती खूप साऱ्या सर्व्हिसेस ऑफर करते. तर नक्की चेकआउट करा तिचं पेज. अँड तिने माझा दिवाळीचा पण मेकअप, आपण दिवाळी शूट केलेलं तेव्हा सुद्धा दिवाळीचा मेकअप केलेला होता आणि तो सुद्धा खूप सुंदर होता. आणि आजचा लुक तर स्पेशली मला खूप आवडलेला आहे कारण की मी यावेळेला नवीन कलर ट्राय केला आणि त्यासोबत तिने लुक पण माझा तसा सेम केलेला आहे. सो थँक्यू सो मच ओवी, तू पुन्हा एकदा माझा मेकअप केला आणि माझ्यासाठी आलीस. थँक्यू. आई पण मस्त रेडी झाल्यात. ओवीने आईंना सुद्धा रेडी केलेले आहे. हेअरस्टाईल दाखवा आई. मस्त. आणि आईंचा मेन म्हणजे हा जो ब्लाउज आहे त्याच्यावरती आजी लिहिलेलं आहे, जी मेन स्पेशालिटी आजची आहे ती. मस्तच असते.
थँक्यू. ओवीने छान मेकअप केलाय हा आणि कमी वेळात ऍक्च्युली मला तर वेळच नाही मिळाला. खूप कमी वेळात केलं. छान केलं. अशी छान तयारी झाली. दाखव तिथे हेअरस्टाईल नाही बघितली मी. मस्त वाटते. छान वाटतात एकदम. लाव तू लाव. सो दीदीचा एंट्री लुक जो आहे तो एकदम स्पेशल आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी आधीच्या व्हिडिओमध्ये दुपट्टे दाखवला होता जो मी एका इंस्टाग्राम पेजवरून घेतलेला आहे. सो तो तुम्हाला लवकरच एंट्रीच्या वेळेला दिसेल कसा असणार आहे ते. सो दीदी पण झाली आहे मस्तपैकी रेडी. साडी ज्वेलरी सगळ्या गोष्टी एकदमच सुंदर दिसत आहेत. दीदी तुला कसं वाटलं मेकअप? खूप मस्त. मला ज्वेलरी वगैरे पण खूप आवडली. खूप छान दिसते. खूप छान दिसते खरंच. असं तो प्रेग्नेन्सी ग्लो आलाय. जीजू कैसे देख रहे? मस्त लग रहा है जीजू लेकिन आपका भी. बघितलं का कोण मेकअप करायला बसलाय? जिजू बोला तुम्ही आता काहीतरी नाही. तुमची फॅमिली आणि हे आहे एकमेकांची साथ आहे म्हणून जास्त. तुझी सून कुठे मम्मी? सून कुठे तुझी? अरे आंटी मस्त दिख रहे हो. बहुत मस्त दिख रहे हो. आप तो यशोदा दिख रहे हो आज. आता कशात? हो मस्त. कशात काकू? आवडलं डेकोरेशन? थँक्यू. छान केलं ना. आज आपण इथे सेलिब्रेट करतोय एक होणारी आई. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा. आई म्हणजे साठा सुखाचा. आई म्हणजे मैत्रीण गोड. आई म्हणजे मायेची ओढ. आई म्हणजे प्रेमाची बाहुली. आई म्हणजे देयाची सावली. आई म्हणजे स्वतःशी उपाशी राहून आपल्याला भरवणारी. आई म्हणजे जीवनाचं रान करून दिनात राबणारी. आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी. कधी ओरडून समजवणारी. आणि आई म्हणजे बोट धरून आपल्याला चालायला शिकवणारी. आई म्हणजे आपले अस्तित्व घडवणारी. संकटात आधार देणारी. आई आईच असते. तिच्यासारखं कोणीही नसतं. म्हणूनच आज होणाऱ्या आईला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि तिचं होणारं आई पण सेलिब्रेट करूया. तर जोरदार टाळ्यांनी वेलकम करायचं आहे दीपश्रीला आणि मयंक जीजूंना. सो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
जे इथे सगळं मांडलेलं आहे ते झालंय की नाही तुझ्या मनासारखं सांग आता. तुला जसं पाहिजे नव्हतं, तू जसं इमॅजिन केलं होतं तसं झालंय. खूप मस्त झालं, सगळंच खूप छान झालं. मला अजून नीट व्यवस्थित बघायचं सगळं. मस्त झालं. दीदी खुश तर आपण खुश. दीदी खुश म्हणून आपण पण खुश.